100 व्लॉग चॅलेंजचा कंप्लीट झाल्यामुळे तुम्हाला काय वाटलं, व्लॉग येणार नाही आपले? तर असं नाही होणार. मी डेली व्लॉग टाकणार. फक्त चॅलेंज संपलेलं आहे. आपलं व्लॉग टाकायचं संपणार नाही कधी. आणि मला कधीही कसलीही क्रेविंग होते यार. मला आता येताना पाणीपुरी खावीशी वाटत होती, पण पाणीपुरी आमच्या इकडं चांगली नाही भेटत, म्हणून म्हणलं जाऊ द्या मॅगीच करून खावा, आणि ती पण गार्लिक मॅगी. आता म्हणणार, मागच्या व्हिडिओमध्ये तर सांगितली की इथं पाणीपुरी खूप छान भेटते, पण ती दीदीच्या घराच्या साईडला ती पाणीपुरी आहे. इकडं ताईच्या इकडं नाही आहे. मी आज ताईकडे आली आहे. आणि मला गॅसवर मॅगी बनवण्यापासून ते चुलीवर भाकरी बनवण्यापर्यंत सगळं येतं. सगळं म्हणजे सर्व गुण संपन्न आहे. फक्त करायचा कंटाळा. आणि मी ही मॅगी बनवते ना, ह्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. एक नंबर लागते. माझी तर ही फेवरेटच आहे. अरे मैं मेरे हाथ से कुछ भी बनाओ ना, वो सब अच्छा हो जाता है. त्याची तारीफ मी किती करू? जाऊ द्या यार, तुम्ही मॅगीवर फोकस करा. फक्त मॅगीमध्ये ना तेल टाकायचं, लसूण टाकायचं, लसूण झाल्यानंतर पाणी टाकायचं, पाणी टाकल्यावर सगळे मसाले टाकायचे घरात जे आहे ते, नंतर न मॅगी मसाला टाकायचा, मॅगी टाकायची उकळल्यानंतर, आणि मेन म्हणजे तर चीज टाकायचं शेवटी. एक नंबर. चीज तर टाकल्यावर तर एवढं भारी लागतं ना. आणि ह्यावेळेस मी अमूलचं चीज आणण्याऐवजी मी मिल्की मिस्टचं चीज आणलं होतं, आणि हे जरा टेस्टला खूपच वेगळं होतं आणि मस्तच होतं. चला तर मग मी करते मॅगी एन्जॉय. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अशाच बाय बाय.